मनसेच्या नेत्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसोबत जागा वाटपावर चर्चा केली आहे। जेवढ्या जागा पदरात पाडता येतील तेवढ्या जागा घेण्याचा प्रयत्न आहे असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये माहीम, दादर, शिवडी, विक्रोळी आणि भांडूप या जागांवर पेच आहे। उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसेचे नेते शिवतीर्थवर दाखल झाले। मला असं वाटतं की युतीची बोलणी आहे। युतीच्या बोलण्यामध्ये युतीमध्ये काही जागा द्याव्या लागतात, काही जागा घ्याव्या लागतात। ही देवाणघेवाण आहे। आमच्या लोकांना अजून युतीमधल्या वाटाघाटींचा अनुभव नाही। आम्ही आमचा जो काय थोडा अनुभव आहे त्या अनुभवाप्रमाणे युतीची वाटाघाटी आम्ही करतो आहोत। त्याच्या जेवढ्या पदात पाडून घेता येतील तेवढा पाडून घेण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत। सुधाकर घरांच्या कार्यकर्त्यांची सुनील तटकरेंनी भेट घेतली। सुनील तटकरेंकडून कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन करण्यात आलं। माध्यमांना प्रतिक्रिया न देण्याच्या सुनील तटकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना आहेत। सुधाकर घारे खोपोलीच्या मंगेश काळोखे हत्या प्रकरणातील आरोपी असून सध्या तो फरार आहे। आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरने पोलीस बंदोबस्तामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला। पुण्यातील भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये त्याने अर्ज दाखल केला। आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकर सध्या तुरुंगात आहे। उमेदवारी अर्ज भरताना बंडू आंदेकरकडून घोषणा देण्यात आल्या। आयुष कोमकर हत्या प्रकरणातला आरोपी, कुख्यात गुंड आणि आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकरनं पुणे महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरलाय। अर्ज भरण्यासाठी बंडू आंदेकरला पोलीस व्हॅन मधून आणण्यात आलं। बंडू आंदेकरच्या हाताला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या होत्या। आंदेकरच्या तोंडावर काळा स्कार्फही घालण्यात आला होता। भवानी पेठेतल्या भवानी क्षेत्रीय कार्यालयाकडे जात असताना त्यानं घोषणाबाजी सुरू केली। नेकी का काम आंदेकर का नाम, नेकी का काम आंदेकर का नाम, आंदेकरांना मत म्हणजे विकास कामाला मत, आंदेकरांना मत म्हणजे विकास कामाला मत। बघा मला कसं आणलेलं आहे लोकशाहीमध्ये, हे लक्षात घ्या। मी उमेदवार आहे, उमेदवार दरळे फंड नाहीये। पंजाब भाऊ आंदेकर जिंदाबाद, पंजाब भाऊ आंदेकर जिंदाबाद। नेकी का काम आंदेकर का नाम, आंदेकरांना मत। अर्ज भरायला जाताना बंडू आंदेकरनं हात उंचावत पोलिसांसमोरच घोषणाबाजी केली। मी उमेदवार आहे, उमेदवार दरळे फंड नाहीये। नेकी का काम आंदेकर का नाम। त्यामुळे अर्ज भरून परत येताना पोलिसांनी बंडू आंदेकरचे हात पाठीमागे बांधले होते। बंडू आंदेकर सह आंदेकर टोळीतल्या लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांनीही उमेदवारी अर्ज भरला। या दोघींनी अर्ज भरण्यासाठी कोल्हापुरातल्या तुरुंगातून त्यांना पुण्यात आणलं होतं। बंडू आंदेकरने पुणे महापालिकेत प्रभाग क्रमांक 22 मधून अर्ज भरला, तर सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकरने प्रभाग क्रमांक 23 मधून अर्ज भरला। बंडू आंदेकर हा पुण्यातल्या कुख्यात टोळीचा प्रमुख आहे। स्वतःच्याच नातवाच्या खून प्रकरणात तो सध्या जेलमध्ये आहे।